माझं नाव मनीषा मोहन सरपरे. माझं वय 76. मला इथे 28 तारखेला माझ्या मुलीनी आणि मिस्टरांनी न्यू मिलेनियम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. मी बेशुद्धावस्थेमध्ये होते, मला काहीच माहिती नाही. मी 2 दिवसांनी शुद्धीवर आले. त्यावेळेला मी ICU मध्ये होते आणि इकडचे डॉक्टर, नंतर मला सगळं माहिती पडत गेलं. डॉक्टर हर्षित ठोले आणि डॉक्टर सिमरन यांनी माझ्यासाठी खूपच मेहनत घेतली. त्यांचा पुरा स्टाफ माझ्यासाठी खूप मेहनत घेत होता. सकाळ दुपार संध्याकाळ सगळेजण येऊन माझी ट्रीटमेंट करत होते. या लोकांनी मला वरती अर्ध्या रस्त्यात गेलेली वरतून खाली आणलेले. मला 2 दिवसांनी शुद्धीवर आले मी. म्हणजे मला जीवनदान दिलंय या लोकांनी. त्यांचे उपकार मी कधीच विसरणार नाही. या लोकांनी माझ्यासाठी खूप. नमस्कार, माझं नाव डॉक्टर हर्षित ठोले आहे. मी सानपाडा येथील मिलेनियम हॉस्पिटलमध्ये ॲज अ कन्सल्टंट फिजिशियन, डायबेटोलॉजिस्ट आणि इंटेन्सिव्हिस्ट म्हणून कार्यरत आहे. मनीषा सरफरे पेशंट जेव्हा आमच्याकडे आल्या, साधारण त्यांना 2 दिवस बरं नव्हतं, खोकला वाढलेला आणि रात्रीपासून त्यांना गुंगी येत होती. जेव्हा ते आमच्याकडे आल्या तेव्हा त्यांची ऑक्सिजन लेवल 30 पर्यंत ड्रॉप झालेली आणि त्या पूर्णपणे बेशुद्ध होत्या. त्या जशा आल्यात आम्ही क्षणाचाही विलंब न करता इमिडिएटली ऑक्सिजनेशन सुरू केलं आणि ग्रॅव्हिटी बघता इमिडिएटली त्यांना व्हेंटिलेटरवर शिफ्ट केलं. जेव्हा आम्ही तपास केले तेव्हा असं आम्हाला कळलं की त्यांच्या शरीरातली ऑक्सिजन लेवल तर 30-40 पर्यंत ड्रॉप झालेलीच, पण कार्बन डायऑक्साईड लेवल रक्तातली 90 पर्यंत गेलेली. लंग्सचं काम नॉर्मली ऑक्सिजन आत घेणं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकणं असतं, पण ते लंग्स बरोबर काम करत नसल्यामुळे कार्बन डायऑक्साईडची लेवल रक्तात वाढत गेली आणि आफ्टर अ पॉइंट त्याचा ब्रेनवर परिणाम झाला आणि त्यापुढे त्या बेशुद्ध झाल्या. तर त्या साधारण 2 दिवस व्हेंटिलेटरवर होत्या. ग्रॅज्युअली आम्ही अँटीबायोटिक्स देऊन व्हेंटिलेटर सेटिंग्स तशा मॉडिफाय करून टेपर करत आलो आणि 2 दिवसानंतर व्हेंटिलेटर पूर्णपणे काढला. त्या ॲब्सोल्युटली फाईन होत्या, पूर्ण कॉन्शियस झाल्या आणि नॉर्मल बोलायला लागल्या आणि अजून 1-2 दिवसांनी तर मग आम्ही त्यांना चालवलं आणि साधारण 5व्या ते 6व्या दिवशी त्यांना डिस्चार्जही केलं. तर सांगायचा मुद्दा असा की ही फारच क्रिटिकल मेडिकल इमर्जन्सी होती. थोडा अजून डिले झाला असता तर कदाचित आउटकम फार वेगळा राहिला असता. आमच्या ट्रेंड स्टाफ, ट्रेंड RMOज आणि आमच्या टाइमली इंटरव्हेन्शनमुळे आम्ही पेशंटच्या आयुष्यामध्ये एक फार मोठा बदल आणू शकलो, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.